ठाणे जिल्ह्यातील अनेक प्राचीन मंदिरे आढळले जाते, तर काही मंदिरे अनेक शतकात हे बांधकामाचे देखील पुरावे आहेत. अंबरनाथ येथील अंबरेश्वर हे महादेवाला समर्पित असून ही प्राचीन शिव मंदिरे अशी ओळखली जाते. बरेच असे पुजारी आहेत आणि खूप शांत ठिकाण आहे, तर नक्की या. पहिले येऊन गेलं. पप्पांना काय इतिहासाबद्दल तुम्हाला? हे पुरातन काळातील शिवमंदिर आहे. 1000 वर्षापूर्वी नमस्कार मित्र, तर आज पुन्हा एकदा भरपूर उत्साहाने या व्हिडिओवर आले 2025मध्ये. तर आज सर्वांना प्राजक्त दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 76वा. तर आज आम्ही कुठे चाललो तर अंबरनाथ येथे महाराष्ट्र शासन ऑफिसचे इथे कार्यक्रम आहे. तर आमची पूर्ण महाराष्ट्र शासनाची ग्रुप आहे. तर आम्ही ग्रुप तर नाही, तर मी आणि पप्पा तर चाललो इकडचा. पप्पा चालले पुढे. आणि मेन बात आता अंबरनाथ यात्रेचे कसं मंदिर पण आहे, तर मंदिरला पण भेट द्यायची आहे. तर बघू त्या वेळ मिळाली तर, जर तिकडला जर काय आठवपर्यंत आम्ही तिथं पण जाऊ नक्की. आणि तो मंदिर खूप छान आहे. तर आम्ही कुठला व्हिडिओच्या माध्यमातून बघितला कोणती तिकडची माहिती दिली, मग आम्हाला तिकडला भेट द्यायचंच आहे. आणि आता जाऊया ठरवूया, बघूया. आहे आता 5:48. तर फायनल मित्रांनो, आता मी जुईनगर स्टेशनला आहोत. तर आता आम्ही जाऊ आता इथं ठाणेवरनं आम्ही अंबरनाथ येथे जाऊ. तर ठाण्यावरनं ट्रेन टायमिंगचा काय माहीत किती तर इंडिकेटर आता बघू. आणि आम्हाला लागणार इथे तिकीट खर्च किती आले पर पर्सन. आम्हाला रिटर्न तिकीट काढले जुईनगर ते अंबरनाथ. तिथं लागणारे तिकीट आहे मात्र 40 रुपये. ते दाखवले मला 40 रुपये पर पर्सन. रिटर्न काढलं आम्ही, तर सिंगल काढायला 20 रुपये लागतात. आणि हे मस्तपैकी अशी रांगोळी काढली कोकण रेल्वे. ते मस्त असं काढली रांगोळी, खूप छान वाटलं होतं कोकण वासीसाठी पण इथे. आणि आता आलो मी ठाणेला. तर ठाण्याला आता वाजलं तर सकाळचे 6:45. आणि ही जाते आता ही पुण्याला जाते. पनवेल मार्गी राहिली ट्रेन पुन्हा इथली ते संपर्क क्रांती एक्सप्रेस आहे ही. आणि ही चित्तारी एक्सप्रेस आहे. तर आता आली ट्रेन. वाजलं तर 6:50 झाले. 6:50 ते ठाण्याला येते. आणि आता परत आम्हाला परत ट्रेन आहे. आणि आता आलो आहे अंबरनाथ स्टेशनला. तर वाजल्या आता 7:30. तर 7:23 झाले ते इंडिकेटर दिसते वरती. मस्त असं सकाळचं वातावरण आहे. खूप असं शांत वाटते इथं. स्टेशन खाली आहे आणि कोणी पब्लिक नाही इथे. आणि आता चाय एक कटिंग 10 रुपये इथं. चायचं असं घेऊन आता आम्ही निघू अंबरनाथ जत्रेला. अंबरनाथ मंदिर तिथं. आणि आता हे ईस्ट साईडला आहे, अंबरनाथ ईस्ट साईड. आणि असं काय माहोल आहे समोरचा तिथे. सगळी चांगली तिथे काय आणि शिवाजीची मूर्ती इथे, तर मला असं पाहायला मिळेल. आणि आता आम्ही निघालो अंबरनाथ मंदिराच्या दिशेकडे. आणि इथून तुम्ही पायी चालत गेलं तर तुम्हाला 20 मिनिटं लागतील. 2 किलोमीटर आहे. आणि रिक्षावाले 20 रुपये घेतात पर पर्सन. आणि हा असं काय प्रवेशद्वार आहे अंबरनाथमध्ये अंबरेश्वर. आणि इथं आम्ही हे घेतो आहे आम्ही हार नारळ वगैरे सर्व काही. इथं हार तुम्हाला 10 रुपयाला भेटेल, नारळ 30 रुपये. असं काही बाहेरचा परिसर आहे. आणि कुठली नदी मला माहिती नाही, कमी करून नक्की सांगा तुम्ही. आता पावसात ती भरलेलं असेल. आणि हे चप्पल काढायचं ठिकाण आहे का, बाहेर तुम्ही चप्पल काढू शकता. पण इथं मात्र गर्दी असेल, चप्पल चोरी होण्याचे पण जास्त चान्सेस आहे. आणि हे बाहेर अशी रांगोळी मस्त काढले. आणि आता तुम्हाला काही न सांगता बघा कसं आहे मंदिर.
तर नमस्कार मित्र, तर आज आले फायनली आम्ही अमरनाथ मंदिराची इथं. तर 1000 वर्षापूर्वी एक मंदिर आहे. आतमध्ये काय कॅमेरा वगैरे अलाउड वगैरे काहीच नाही तर कॅमेरा वगैरे, फक्त बाहेरनंच फक्त इथे आपण फुटेज घेऊ शकतो. मंदिराचं दर्शन घेऊन असं टिकवायला बाहेर आलो आहे आणि मस्त असं निवांतपणे बसलो आहे आम्ही इथं. आणि आज पप्पांना वगैरे विचारूया कसं मंदिर. पप्पा पण अगोदर आलेले, पप्पांना पण थोडी काय फार माहिती असेल इतिहासबद्दल तर विचारून घेऊया. आणि बाकीचे एवढे काही इतिहास डिस्क्रिप्शनमध्ये टाकले आणि व्हॉइसवर करूया आपण. पप्पा पण पहिले येऊन गेले. पप्पांना काय इतिहासाबद्दल तुम्हाला? हे पुरातन काळातील शिवमंदिर आहे. 1000 वर्षापूर्वी हे मंदिर आहे आणि खूप दगडामध्ये कोरीव काम वगैरे असं नक्षी वगैरे मूर्ती म्हणजे अनेक देवांच्या अशा मूर्तीचं नक्षीकाम वगैरे केलेलं आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. अंबरनाथ स्टेशनपासून 2 किलोमीटरवरच्या अंतरावर आहे आणि खूपच कलाकृती बघण्यासारखी आहे. अक्षरशः आम्ही अचानक आलो होतो रविवारी. आज मी 10 वर्षापूर्वी आलो होतो. आता म्हणजे 10 वर्षापूर्वी असंच योगाला म्हणून आलो आणि मग ते मंदिर बघण्याची एक हे इच्छा जाऊया म्हटलं. आल्यानंतर खूप छान आनंद वाटला. मला पण मनाला समाधान असं आणि खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य अशा ठिकाणी ते मंदिर आहे. तर जरूर इकडे कधी अंबरनाथ साईडला आलं तर हे मंदिर अवश्य बघून जावं. खरोखर बघण्यासारखं आहे. अच्छा, अजून काय अजून तुम्ही किती मी हे दुसऱ्यांदाच आलेलो आहे. पहिल्यांदा 10 वर्षापूर्वी आलो होतो आणि आता म्हणजे आज योग आला म्हणून जवळपास आलो म्हटलं जाऊया म्हटलं. अच्छा, खूप छान मंदिर. तर फायनली मित्रांनो, तर तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या. आता महाशिवरात्री आणि आषाढ एकादशीचा जोरात कार्यक्रम होता इथं आणि इथं प्रसादही दिलं जातं, महाप्रसादही दिलं जातं 2 टायमाचं. तर आलं तर नक्की भेट द्या. खूप चांगलं मंदिर आहे. 1000 वर्षापूर्वीचं हा मंदिर आहे आणि आतमध्ये पण काम खूप भारी, म्हणजे स्ट्रक्चर खूप भारी केलेलं आहे. तर मला पण खूप आवडलं हा मंदिर. आणि आता ठाणे आणि हा कुठे ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण तालुक्यामध्ये, अंबरनाथ तालुका मला माहिती आहे, कल्याण तालुक्यामध्ये येतं वाटते, ठाणे जिल्हा. आणि जर तुम्हाला इथे येण्याचा मार्ग यायचा असेल तर तुम्ही मुंबईवरनं कर्जत ट्रेन पकडा, तुम्ही बदलापूर पकडा आणि तुम्ही अंबरनाथला उतरा. अंबरनाथला तुम्ही येऊन ईस्ट साईडला या. ईस्ट साईडला 2 किलोमीटर वरती हा मंदिर आहे. तर तुम्ही पायी चालला तुम्हाला 10 मिनटं लागतील आणि तुम्हाला इथं शेअरिंग रिक्षा वगैरे असतातच. आणि आता निघूया आणि आता पुढचा व्हिडिओ बघा कधी येते ते. तर बाय बाय, टाटा. तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आणि जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, खरंच इथं नक्की या. खूप शांत ठिकाण आहे आणि थंडीच्या वेळेस तर खूप भारी, म्हणजे पावसाळ्यात तर खूप छान वाटेल तुम्हाला येऊन. आणि हा मंदिर कोणी पांडवांनी बांधण्यात आले पुराण काही. आता हे असं म्हणतात, बहुतेक लोक म्हणतात, खरे आहे की खोटं मला माहिती नाही. आणि बाहेर निघा प्रसाद पण घेतला आहे. आणि आता आम्ही निघाले घरी. तर बघू पुढच्या वेळेस आम्ही नक्की येऊ. पावसाळ्यात तुम्हाला यायचं आहे आषाढ एकादशी, आता महाशिवरात्रीला आम्ही दुसरीकडे असू. आणि आता बघू गावचे व्हिडिओ कधी असेल. माझा तर पेपर पण चालू आहे आणि बघू कधी व्हिडिओ भेटूया.